नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा. आज आम्ही निघालेलो आहोत कॅनडा वर्सेस मोरोक्को ही फिफाची मॅच बघण्यासाठी. खरं तर लाईव्ह बघणार नाही आहोत आपण. इथं बऱ्याच ठिकाणी त्यांनी स्क्रीन्स लावलेले आहेत की प्रेक्षक एकत्र येतील आणि त्या मॅचचा आनंद घेऊ शकतील. अशी सोय बऱ्याच ठिकाणी केलेली आहे, व्हॅन्कुव्हरच्या आसपासच्या सिटीजमध्ये सुद्धा. तर आमच्या सिटीमध्ये जिथे घरापासून अगदी किती मिनिटांवर 10 मिनिटांवर जिथं अशी बिग स्क्रीन लावलेली आहे, तिथे आत्ता आपण निघालेलो आहोत. लाईव्ह मॅच बघायची तर त्याची तिकीटं काहीच्या काय आहेत, हजारो डॉलर्समध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता ती अवेलेबलसुद्धा नाही आहेत. त्यामुळं म्हटलं चला एक बिग स्क्रीनवर मॅच बघूयात. आज आपण सुट्टीचा दिवस आहे तर चाललो आहे आता तिकडे. आपण एक 10च मिनिटात आता तिथे पोहोचूयात. आज वीकेंड असल्यामुळं इतका शुकशुकाट आहे या रस्त्यांना. नाहीतर हा जो रस्ता आहे हा या शहरातला मुख्य रस्ता आहे आणि इतकं ट्रॅफिक असतं इथं. साधं इथल्या इथं जर जायचं असेल तर 15-20 मिनिटं सहज लागतात, एवढं ट्रॅफिक असतं. इथं आत्ता आपण कार पार्क केली आहे. पार्किंग लिटरली फुल आहे. हे बघा कॅनडा फॅन्स. आम्ही तिकीट बघत होतो, पोर्तुगालच्या मॅचचं एक तिकीट $32,000 दाखवत होते. म्हणजे किती प्रमाणात माणसं फॅन असतात, किती प्रचंड, आणि ते तेवढे पैसे खर्च करायला तयार असतात. आम्ही सुद्धा सगळ्या तयारीत आहे. इथं आम्ही पिकनिक ब्लँकेट घेतलेला आहे, खुर्च्या घेतलेल्या आहेत आपण. म्हणजे हे स्टेडियम आहे आणि स्टेडियमच्या पायऱ्यांवर तर सिटिंग अरेंजमेंट आहेच, पण स्क्रीन ना ग्रासमध्ये लावल्यामुळं आपण त्याच्या समोर सुद्धा बघू शकतो बसून. जमेची गोष्ट काय माहिती आहे का, आज बऱ्यापैकी सनी डे आहे, त्यामुळं थंडी वगैरे असं काही नाही आहे. माणसांना आउटडोअर मॅच एन्जॉय करता येणार आहे, आउटडोअर बसून सुद्धा. हे ते स्टेडियम. भरपूर गर्दी असणार आहे याचा अंदाज मला इथूनच आलेला आहे, कारण इतके जण जाताना दिसत आहेत ना की बस. घरी तर आम्ही सगळ्या मॅचेस फॉलो करतोच टी व्हीवर, पण असं खूप प्रेक्षकांसोबत मॅच बघण्याचा जो आनंद आहे ना तो खूप भारी असतो. फक्त आज कॅनडा जिंकलं पाहिजे. हे स्टेडियमच्या अजून एक जवळचं पार्किंग आहे आणि हे लिटरली फुल आहे सगळं. आणि समोर एवढा त्यांनी माहोल केला आहे सगळीकडे. लांब मला तिथे फूड कोर्ट्स दिसत आहेत, फूड ट्रक दिसत आहेत. आपण पण आज इकडेच खायचं आहे कुठेतरी. बघूयात, आधी आत तरी जाऊयात मग ते फिगर आउट करूया. आता आपण मुख्य स्टेडियममध्ये चाललो आहे. हे लकी ड्रॉ आहे, त्यांनी आम्हाला दिलेला आहे स्कॅन करण्यासाठी. बापरे, हे बघ चेअर. मला वाटलेलं की बाहेर एवढी गर्दी नसणार ग्रासमध्ये, तर कुठलं काय बघ फुल झालं ग्रास. अरे आता जागा मिळायची का आपल्याला. एवढ्या लवकर येऊन सुद्धा, पाऊण तास इथे आधी येऊन सुद्धा असं वाटतं लिटरली सगळं फुल झालेलं आहे. कम्प्लीट फिफा फीवर आहे. हा बघ ना, मग तेच सांगते, 15 मिनिटात फुल झालं एवढं. हे बघा गर्दी. आणि ही ती स्क्रीन. हे बसणार आहे आम्ही. To be honest, we're talking about a region that a lot of people don't respect because it's on this side of the world. At the same time, I think we show that we belong here, that we're able to compete against the giants. The hierarchy that teams are put on, it's based on result. By going into the quarters, it would be historical. Look, last week was historical, but now we're talking since how many more players we have. आम्ही सगळी थांबची व्यवस्था करतोय बसायची वगैरे. I think about the Copa America run, learning actually how to play with these top teams. चला मी आता जरा खुर्च्या टाकायला मदत करते. आत्ता सगळ्या खुर्च्या बिरच्या लावून मी बसलेली आहे. बिल्व आणि त्याचा बाबा गेलेला आहे खाऊ आणायला. मला गंमत वाटतेय की एवढी माणसं अर्ध्या तासात इथं भरलेली आहेत या स्टेडियमवर. मला असं वाटलेलं की काय एवढ्या ठिकाणी स्क्रीन्स आहेत तर इथंच कोणाची थोडी गर्दी असणार आहे याच स्टेडियमवर, पण नाही. माणसं इतका सपोर्ट करतात त्यांच्या देशाच्या टीमला हे इथं आल्यावर कळतंय. कारण कॅनडा यावेळी मला असं वाटतं पहिल्यांदाच एवढ्या पुढेपर्यंत टॉप 16मध्ये गेलेली आहे आणि त्यात पण होस्ट करते कॅनडा फिफा वर्ल्ड कप. त्यामुळं होम कंट्रीमध्ये होम ग्राउंडवर प्लेयर्स खेळत आहेत आणि त्यामुळं हा एक उत्साह वेगळाच आहे.
या ग्राउंडवर अलाव नाही आहेत. त्यामुळं हे बघा इकडे खात बसलेत आणि मी यांची वाट बघत बसली आहे की हे कधी येत आहेत कधी नाही, आणि हे इथं बसलेत खात. वॅन्कुव्हरमध्ये किती गर्दी झालेली आहे ते स्क्रीनवर दाखवतायत. बाप रे, तुम्हाला ही स्क्रीन कदाचित तेवढी स्पष्ट दिसणार नाही कारण स्क्रीनचं रेकॉर्डिंग एकदम काय म्हणायचं क्लिअर असं होत नाही, ते अशा वेव्ज येत राहतात. पण आम्हाला इथून स्क्रीन ना खूप मस्त दिसते, मोठी स्क्रीन आहे त्यामुळं अख्ख्या स्टेडियमला ती क्लिअरच दिसणार. सामना सुरू होतोय आता. दोन्ही देशांचे झेंडे आहेत ग्राउंडवर, त्यानंतर दोन्ही देशांचं राष्ट्रगीत होणार. खेळाडूंसोबत नेहमी आपण लहान मुलं मैदानात येतात हे बघत असतो, तर ते कशासाठी आहे हे एकदा मी सर्च केलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलेलं की चाइल्ड राईट्सचं सुद्धा ते प्रमोशन असतं. दुसरी गोष्ट, नवीन पिढीला प्रोत्साहन मिळावं खेळांसाठी, त्यासाठी लहान मुलं सोबत आणतात. आणि तिसरी गोष्ट, जी मॅच होणार आहे, जो खेळ होणार आहे तो मुलांसारखाच निरागस फेअर प्ले व्हावा याचं ते प्रतीक असतं. राष्ट्रगीतासाठी आता इथं सगळेजण उभे राहिलेत. कॅनडाचं राष्ट्रगीत सुरू असताना तर सगळे उभे होतेच, पण आता मोरोक्कोचं राष्ट्रगीत सुरू असताना सुद्धा सगळे उभे आहेत एक आदर म्हणून. मोरोक्को हा उत्तर आफ्रिकेतला एक देश आहे. फायनली सुरुवात झालेली आता मॅचला. खरं बघायला गेलं तर ही टफ फाईट आहे कारण मोरोक्को जी आहे तर ती टॉप 10 मधली टीम आहे. कॉर्नर मिळाला. Ali Ahmed, the former Whitecaps fan, into the It's behind for another corner, and this is a front foot start for Canada pass. David's going to be let sharp and getting shot. एवढे क्लोज अटेम्प्ट होत आहेत ना कॅनडाचे गोल्सचे, त्यामुळं खुश आहेत आतापर्यंत तरी प्रेक्षक. असं वाटतंय की लवकरात लवकर कॅनडाचा एक गोल व्हायला पाहिजे. आता हायड्रेशन ब्रेक झालेला आहे. हायड्रेशन ब्रेक नंतर पुन्हा सुरू होईल मॅच. आता सुद्धा तिथे स्क्रीनवर तेच दाखवत आहेत की इथे सगळीकडे जे स्क्रीन्स लावलेले आहेत आणि तिथं किती मोठा प्रतिसाद आहे प्रेक्षकांचा. खतरनाक आता गोल सेव्ह केलेला आहे कॅनडाच्या गोलीने. मोरोक्कोचा गोल होता वाचलेला आहे. आता 32 मिनिटं होऊन गेलेली आहेत, 33 मिनिटं, तरी सुद्धा अजून कोणाचाच गोल झालेला नाही. मॅच बरोबरीत आहे अजून सुद्धा. जगाला एवढा इंटरेस्ट मॅचमध्ये, इकडं शून्य इंटरेस्ट, शून्य. पांघरून घेऊन झोपलाय. इकडं काय का होईना मॅच, जिंकू दे हारू दे आम्हाला काय फरक नाही पडत. Justin forcing his way through, but Mazraoui will bring this one away. Morocco dangerous here on the counter, but Eustachio able to get there. And a free kick has been given. The referee Michael Oliver winding this one all the way back. Mazraoui is down. पहिली 45 मिनिट आता संपत आलेली आहेत. एक्स्ट्रा जे 6 मिनिट मिळालेले आहेत ते सुरू आहेत आणि आत्ता पहिल्या हाफपर्यंतच एवढे येलो कार्ड्स मिळालेले आहेत ना, 5 तरी येलो कार्ड झाले असतील. Denied by Bono.
त्यातल्या त्यात मोरोक्कोला जास्त मिळतात सगळ्यात जास्त. Performance from Jesse Marsh is absolutely terrific. Only thing missing. आत्ता झालेला आहे 45 मिनिटांनंतरचा मधला जो ब्रेक असतो पहिल्या हाफ नंतरचा तो झालेला आहे. आम्ही फिफा पहिल्यापासून फॉलो करतोय, पहिल्या मॅचपासून. एवढ्या भारी भारी मॅचेस होत आहेत ना. कालची तर मॅच रे कॅबो वर्दे नाव आहे त्याचं, पण केप वर्दे पण म्हणतात. अच्छा. आणि त्यांची म्हणजे तो देश एवढा छोटासा आहे ना की नकाशा आम्हाला झूम करून बघायला लागला. आणि लोकसंख्या तर साताऱ्यापेक्षा कमी आहे. 5 लाख काहीतरी लोकसंख्या आहे. येस. आणि कितीच भारी खेळले ते. किती भारी खेळतायत ना ते. एवढी भारी त्यांनी सगळ्या मॅचेस खेळलेल्या आहेत. त्यांचा गोली त्याचे 45K काहीतरी फॉलोअर्स होते, ते डायरेक्ट 20 मिलियनच्या पुढे गेले. एवढे भारी खेळले. आणि असं वाटलं की एवढ्या छोट्या देशात जर एवढं टॅलेंट असू शकतं तर आपल्या देशात किती छान टॅलेंट असू शकतं आणि किती टीम्स तयार होतील आपल्या देशातून. एवढी लोकसंख्या आहे तर. आपल्या देशात पण प्लेयर आहेत, प्लेयर नाहीयेत असं नाही. फक्त संधी ते काय पॉलिटिक्स होत असेल किंवा काय तेवढं पायाभूत सुविधा नसतील. तर फुटबॉल प्लेयर खूप चांगले आहेत. बाहेरच्या क्लब्स कडून खेळतात बरेच जण. मला असं वाटतंय की खूप टीम्स असतील अशा, म्हणजे आपल्याकडे काही थोडेच एका टीम पुरते प्लेयर चांगले नसतील, खूप प्लेयर्स असतील, कळलं का. पण त्याचे फाईन टॅलेंट एकत्र आणून की नाही कधीतरी आपण सुद्धा वर्ल्ड कपला हे झालं पाहिजे. काय प्लॅनिंग आहे म्हटलंस? 2036 पर्यंत वर्ल्ड कप मध्ये पार्टिसिपेशन करून मेडल पण जिंकणार. ऑलिम्पिक मध्ये तर मेडल जिंकणार आणि वर्ल्ड कप मध्ये पण एक पार्टिसिपेशन. पॉडकास्ट आलाय याच्या संदर्भातला. का कुठला पॉडकास्ट आहे तो? आताच रणजित बजाज. तर तो पॉडकास्ट जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की ऐका, कारण असं म्हणतात की 2036 पर्यंत होईल आपली. राज शमानीचा पॉडकास्ट आहे. खरं सांगायचं तर मला खेळांची काही एवढी आवड नव्हती पहिल्यापासूनच, पण घरात खेळ नक्की होता. कपिल जो आहे माझा भाऊ, तर तो खूप चांगला फुटबॉल प्लेयर आहे. तो खूप भारी खेळतो. पण मला दीदी खूप फोर्स करायची की तू पण भाग घे, खो खोत भाग घे. खो खोची टीम असायची ना शाळेची. मला वाटायची भीती, मला असं वाटायचं मला काही ते जमणार नाही, मग मी कधी भाग घेतला नाही. पण आयुष्यात आत्तापर्यंतच्या आयुष्यात कुठल्या एका गोष्टीचा जर पश्चाताप होत असेल ना तर त्या गोष्टीचा नक्की होतो की एखादा तरी खेळ मी खेळायला पाहिजे होता, मैदानी खेळ. तर मिस करते मी ती गोष्ट. पण लग्न झाल्यानंतर पण आवीमुळं मला खेळ बघायची तरी ॲटलिस्ट आवड लागली. कुठलाही खेळ असो. आम्ही पुण्यात असताना तर एक ऑलिम्पिक पूर्ण फॉलो केलेलं. त्यातल्या सगळ्या गेम्स ऑलिम्पिकमधल्या, स्विमिंगपासून तिरंदाजीपासून सगळ्या गेम्स फॉलो केल्या होत्या आणि मजा आलेली. चला परत एकदा सुरुवात झालेली आहे. सेकंड हाफ सुरू झालेला आहे आणि आवीचं असं म्हणणं आहे की पहिल्या हाफमध्ये एक सुद्धा गोल झाला नाही. सेकंड हाफ इंटरेस्टिंग होणार. Then they went to extra time and penalties as well, and we talked on that night when we were hosting at माणसं अजून Jackpool हळूहळू Plaza खाऊन about the घेऊन fact येतात. the counter-attack. Brahim Diaz is away here, who slides it through to Rahimi. Rahimi's ball in for a corner for Morocco. Doing stuff, keeps it really stretched out. Samara danger zone for Can. Looked a little bit sloppy last little bit. They've got to just tighten things up a touch. Match Morocco for sure. मला असं वाटतं की जास्त पोझिशन त्यांच्याकडेच आहे. आता शेवटची 15 मिनिटं आहेत आणि आता लास्ट चान्स आहे कॅनडाला, कारण 1-0 असा स्कोर झालेला आहे. मोरोक्को आघाडीवर आहे. कॅनडा जिंकायला पाहिजे. असा जल्लोष होईल ना या मैदानात की बासच. Someone goes a bit wider area, you adjust the formation. And also I think Schaffelberg will be on for Ali Ahmed sometime soon. Hammer back out wide to the left. Talby up against Alistair Johnston. Johnston doing his job well, pushing Morocco back and they'll go. पण खूप क्लोज आहे ना, खूप क्लोज आहे ना. David to take it. David chips it over. Really poor. Heading hands from Jonathan David. यार एवढी चांगली संधी होती. गोल पोस्टच्या वरून गेला बॉल. Highly unlikely that he यांचा गोली खरंच खूप भारी आहे मोरोक्कोचा. सगळे जेवढे गोल पोस्ट पर्यंत बॉल गेले सगळे सेव्ह केलेले. rolls it forward towards Jonathan David. Brahim Diaz turning. यार दुसरा गोल झालेला आहे मोरोक्कोचा. Job done for Morocco. हे एक्सपेक्टेड नव्हतं अजिबातच. Rahi with his second of the game. Canada's World Cup dream will come to an end in Houston. It's the foul. He
लोक निघाली इथून. म्हणजे आता जवळजवळ असं झालं की आता 2 गोल नाही होऊ शकत शेवटच्या 8 मिनिटात. त्यामुळं माणसं निघाली. आता आम्ही म्हणतोय आपण पण निघूयात, कारण परत खूप गर्दी होणार इथे आणि बाहेर पडता येणार नाही. सगळी आमची जायची तयारी झालेली आहे. सगळं आता गुंडाळलेलं आहे. आता क्लिअर झालंय की काही जिंकणार नाही बहुतेक कॅनडा आणि परत खूप गर्दी होईल. त्यामुळे आता आम्ही पण आता इथून बाहेर पडतोय. मला असं वाटतं शेवटच्या क्षणापर्यंत माणसं बसणार आहेत. जरी आता 1 गोल झाला ना तरी सुद्धा 2-1 असा स्कोर होईल ना. काय मला बसण्यात अर्थ वाटत नाहीये. Stefan Eustachio's strike. A landmark moment in Canadian sports history, not just Canadian soccer history. आत्ता आपण इथून बाहेर पडलेलो आहे. मॅच आता लास्ट मिनिट सुरू आहे, त्यामुळं काही होप्स नाही आहेत. पण चला, मजा आलेली आहे. कोणी का जिंकेना, त्या खेळाडूंचं कौतुक तर झालंच पाहिजे. त्यामुळे मोरोक्कोची टीम अर्थातच चांगली खेळल्यामुळं जिंकणार आहे, यात काही शंका नाही. भारी खेळले ते. त्यांच्या गोलीनी गोलकीपरनी कसले गोल सेव्ह केले. मोरोक्को खूप भारी टीम आहे. हा, खूप मस्त टीम आहे. 8 नंबरला आहे आता. म्हणजे कॅनडा इथपर्यंत पोहोचली हीच मोठी गोष्ट आहे. खरं तर हीच अचिव्हमेंट आहे. वर्ल्ड कप. हा, हीच मोठी गोष्ट आहे. ते जिंकून इथं पोहोचले. हा, छान आहे. चला, करेक्ट. मजा आली ना मॅच बघायला. सगळ्यांसोबत एक वेगळाच हे असतं ना, फील असतो. जिंकायला पाहिजे होती, आणखी मजा आली. अजून मजा आली असती. अशाच आता छान छान ब्लॉग्स भेटत राहूयात. बाय बाय. काय करा. बाय बाय.